बीड कारागृहात झालेल्या मारहाणीमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेलाही मारहाण झाल्याचं सुरेश धस म्हणालेले आहेत. बबन गीते गँगमधील महादेव गीतेनं मारहाण केल्याचा सुरेश धस यांनी दावा केलाय. सुरेश धस भाजपचे नेते सध्या आपल्या सोबत आहेत. धसजी, तुमचं नेमकं म्हणणं काय आहे? वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेलाही मारहाण झाली असं तुमचं म्हणणं आहे? हो, जी माहिती कळते ती अशी आहे की कारण ते वाल्मिक कराड विरुद्ध बबन गीते अशी ते टोळी युद्ध पहिल्यापासून होतं ते त्याच्या परळीमध्ये, आणि ते एकमेकाला एवढं पाण्यात पाहत होते की हे म्हणायचे की बाबा, वाल्मिक कराड म्हणायचे की त्याला संपवल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही, ते म्हणायचं याला संपवल्याशिवाय मी दाढी काढणार नाही, असं वाद आहे काय. त्या वादातून मानतो. आणि बबन म्हणजे तिचं बापू आंधळे सरपंचाचा, अतिशय तरुण सरपंचाचा खून झाला. त्या खुनामध्ये जे सहभागी असतील त्यांना सजा झालीच पाहिजे, परंतु काही लोकांचं म्हणणं असं होतं की आमचा संबंध नसताना याच्यात नावं गोवली, त्याचा राग पकडून हे आतमध्ये झालंय काहीतरी. पण असं आहे की कारागृहात सुद्धा मारहाण करण्यापर्यंत, मारामारी करेपर्यंत या सगळ्या गुंडांची मजल जातीये. आमचं कारागृह आणि आमच्या जिल्ह्याचं पोलीस दल याच्यावरती फार मोठा 4.5 तासाचा एखादा पिक्चर निघाल. कारागृह, आता बी कारागृहातून फोनवर बोलणं होत आहे मग. इतकं कारागृह सुंदर असल्यावर हाणामाऱ्या नाही व्हायचे तर काय होत. तिथल्या स्थानिक पोलिसांशी तुमचं काही बोलणं झालं? कुणाशी? तिथल्या स्थानिक पोलिसांशी काही बोलणं झालं? त्यांनी काय माहिती दिली? मी आता चाललो त्या कारागृहवाल्याकडं, फोनवर बोलतोय, त्या फोनवर एंगेज लागतोय. आता हे जे झालेलं आहे ते काय चूक नाहीये, झालेलं आहे ते झालं, हाणामारे झाले. पण असं आहे की कारागृहामध्ये ज्यावेळी कैद्यांना डांबून ठेवलं जातं किंवा त्यांना अटक केली जाते त्यावेळी त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे मारहाण होणार नाही. त्यांच्यामध्ये जर वैर असेल तर त्यांना एकमेकांपासून दूर ठेवलं जातं, लांब ठेवलं जातं. अशी कोणतीच खबरदारी घेतली गेली नाही. जेलर आणि त्यांचे जे खालचे कर्मचारी आहेत त्यांना त्याची कल्पना असून देखील असं का वागले? जेलमध्ये मारे व्हाव्या हे आम्ही चित्रपटामध्ये पाहिलं. आता बीडमध्ये ते सत्यच उतरायला लागलंय, आम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हायला लागलो. सुरेश दर्जी, वाल्मिक कराड आणि बबन गीते यांचं जे काही वैर आहे त्या संदर्भात तुमच्याकडे काही माहिती मिळालेली होती तुम्हाला? वैर आहेच ना, त्यांचं सर्वश्रुत आहे. मी काय सांगितलं, ही जी मी माहिती सांगितली ही चूक नाहीये. वाल्मिक कराड चप्पल घालत नव्हते, बऱ्याच त्यांना नाद होता, ते मंदिराच्या पाया पडायला जायचं. इकडून सगळं काही गोळा केल्याच्या नंतर देवाच्या पाया पडायला जायचं. ते चप्पल घालत नव्हते, त्याचं कारण कळायला विचारलं बऱ्याच जणांना, तर त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की बाबा हे बबन गीतेचं एंड करेपर्यंत मी चप्पल घालणार नाही. बबन गीते बरेच दाढी बिडे लांब केलेली, ही दाढी बी आम्ही त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेशाच्या वेळेस पाहिली. ते का काढत नाही तर ते म्हणले की बाबा यांचा एंड झाल्याशिवाय मी काढणार नाही दाढी, असं काहीतरी होत. पण या सगळ्यामध्ये सुदर्शन घुलेला सुद्धा मारहाण झाल्याचं कळतंय, त्याचा या सगळ्याशी काय संबंध आहे? आतमध्ये सुदर्शन घुले आणि वाल्मिकांना कराड दोघांना मारहाण झाल्याचं कळतं. आता ते आपडतोपड झाली तर लगेच काहीतरी पोलिसांनी जाऊन त्याच्यात मध्यस्थी केलीच असेल, पण तिथे घटना घडली हे मात्र खरं आहे. एक शेवटचा प्रश्न विचारते, या सगळ्या संदर्भात गृहमंत्र्यांशी आपण काही चर्चा करणार आहात? मी जेलच्या बाबतीत, लातूर आणि बीडच्या जेलच्या बाबतीतही बोललेलो आहे मुख्यमंत्री महोदयांशी, आणि मी प्रयत्न करतो ही घटना घडल्याच्या नंतर उद्या मला जर वेळ मिळाली तर मी जाईल. परवा आता काल गुढीपाडव्याचा सण होता, आमची मच्छिंद्रनाथाची यात्रा असते आदल्या दिवशी, आणि आज रमजानचा सण आहे. उद्यापर्यंत वेळ मिळाली
जाईल लगेच. ठीक आहे. सुरेश धरजी, आभार आपले. आपण या प्रकरणी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर बीड कारागृहामध्ये काही वेळापूर्वी कैद्यांच्या 2 गटात हाणामारी झाली. परळीतल्या 2 गटात थोड्या वेळापूर्वी ही हाणामारी झाल्याचं समोर आलं. बीड जिल्हा कारागृहात सकाळच्या वेळी बबन गीते यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी यांच्यामध्ये मारामारी झाल्याची बातमी आलेली होती आणि या मारामारीमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे. आपले प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्या सोबत आहेत. गोविंद जी, हाणामारी जेलमध्ये झाली त्यामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचं कळतंय, नेमकं काय घडलं? प्रज्ञा, मी सुरुवातीपासून सांगतो की नेमकं काय घडलं. आपल्याला माहित असेल की वेगवेगळ्या बराकमध्ये हे कैदी ठेवली जातात, मात्र बंदी उठवण्याची एक वेळ असते. म्हणजे सकाळी साधारण 10:30 ते 11:30च्या वेळामध्ये बंदी उठवली जाते. म्हणजे काय होतं तर कैदी मोकळे सोडले जातात आणि यावेळी 2 गट जे परळीमध्येच आहेत, आता महादेव गीते जे बबन गीतेचे समर्थक आहेत ते जेलमध्ये आहेत, त्यांचा एक गट होता आणि सोनवणे आणि फड अशा नामक व्यक्तीचा दुसरा गट होता. या 2 गटामध्ये मारामाऱ्या झाल्या. आता जसं सुरेश दावा करतायत की केवळ फड आणि सोनवणेच नाही, तर यामध्ये अगदी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला सुद्धा मारहाण झालेली आहे. अद्याप जेल प्रशासनाकडून अधिकृत याला दुजोरा दिला जात नाही. मात्र एक नक्की आहे की ज्यावेळेस बंदी उठवली होती त्यावेळी इथं मारामारीचा प्रकार घडला आणि मारामारीच्या प्रकारानंतर या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलाय. जेल प्रशासनाकडून याची सगळी माहिती घेतली जाते, कारण साधारण 1.5-2 तासापासून याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. एकतर यापूर्वीच अशी शंका उपस्थित केली जात होती, आपण ऐकलं असेल तर ज्यावेळी सुदर्शन घुले असेल त्याचे साथीदार किंवा वाल्मिक कराड हे या जेलमध्ये आणले गेले होते, त्यानंतरच इथे काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी शंका उपस्थित केली जात होती. आज त्यावर शिक्कामोर्तब झालं आणि आपण बघतो की 2 गटामध्ये मारामारी झाली आणि त्या मारामारीनंतर आता तणावपूर्ण शांतता आपल्याला जेल प्रशासनाची पाहायला मिळते. ठीक आहे गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.